गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मी मनीषा मुकुंद ताम्हाणे. मी पुन्हा एकदा आज नव्या उमेदीने, नव्या सूर्याच्या तेजाने प्रकाशित होऊन आज तुम्हाला गुड मॉर्निंग करते, धन्यवाद देते, शुक्रिया देते. कारण तुम्ही सर्वजण रोज सकाळी उठून किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मॅजिक बुकचे सेशन ऐकताय, करताय, पाहताय, लिहिताय, बोलताय. त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद देते. झूम मीटिंगला खूप खूप धन्यवाद देते. सर्वप्रथम मी ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देते. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देते, की आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांच्या पोटी मला मुलीचा जन्म दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. उच्च शिक्षण मिळालं, सगळ्या प्रकारचे शिक्षण मिळाले, मला सुशिक्षित बनवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला नोकरी देण्यासाठी हे परमपिता परमात्म्याचे मी मनापासून खूप खूप आभार देते, आभार मानते. गेली 21 वर्ष भरभरून पगार देण्यासाठी मी परमेश्वराचे, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे, नवी नवी मुंबई पोलीस दलाचे आणि महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे नारायणा, आपकी कृपा से, आपके आशीर्वाद से सच में मला सच में सप्त सितारे जीवन जी रही हूँ. मला खूप सुंदर पती दिला, खूप जीव लावणाऱ्या पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. विचार, वाणी आणि व्यवहार यांनी सकारात्मक होऊन माझ्याशी प्रत्येक गोष्ट बोलण्यासाठी, माझ्याशी वागण्यासाठी, बोलण्यासाठी आणि व्यवहारासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. मला दोन सुंदर मुलं दिली, मनस्वी आणि देवांश. त्यांची प्रतिकृती आमच्या दोघांमधूनच दिसत आहे, असं वारंवार भास होतो. त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप आभार मानते, धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद देते परमेश्वराचे, की मला राहण्यासाठी घर दिलं. त्याचबरोबर अ, झोपण्यासाठी बेड दिला, हवेसाठी पंखा दिला, कूलर दिला, बसण्यासाठी खुर्ची दिली, झूम मीटिंगसाठी लॅपटॉप दिला, मोबाईल दिला, इंटरनेट दिला. त्यासाठी मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. त्याचबरोबर हे परमपिता परमात्मा, मी तुमच्या मनापासून आभार मानते. या पंचतत्वाचे, आकाश देवतेचे खूप खूप धन्यवाद, वायू देवतेचे खूप खूप धन्यवाद. कारण आकाश देवता ही संपूर्ण जगाला, संपूर्ण भारत देशाला, संपूर्ण पुणे जिल्ह्याला, महाराष्ट्राला, माझ्या जुन्नर तालुक्याला, प्रत्येकाला ही छाया देते, भरपूर ब्रह्मांड ओपन करून देते, स्पेस मोकळी करून देते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. वायू देवतेला खूप खूप धन्यवाद. या उन्हाळ्यामध्ये वायू देवतेने खूप खूप आपल्यावर दया, माया, प्रेम केलेलं आहे. त्यासाठी वायुदेवतेचे खूप खूप धन्यवाद. अग्निदेवतेचे, सूर्यनारायणाचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण सूर्यनारायणामुळेच पंचतत्व, बाकीची चार तत्व बॅलन्स होतात. त्यासाठी सूर्यनारायणाचे खूप खूप धन्यवाद. आपल्या आयुष्यामध्ये बघा, या प्रकाशाबरोबर असं नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश, नवीन उमेद, नवीन एनर्जी, नवीन चालना या घेऊन येण्यासाठी सूर्यनारायणाच्या मनापासून खूप खूप आभार. खूप खूप आभार जलदेवतेचे. जसं ब्रह्मांडामध्ये 72% पाणी दिलंय, तसंच माझ्या शरीरामध्ये 72% पाणी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. या पाण्यामुळेच माझ्या संपूर्ण शरीराला मऊ मुलायमपणा, नाजूकपणा देण्यासाठी या पाण्याला खूप खूप धन्यवाद. माझी त्वचा एकदम नितळ, स्वच्छ, सुंदर, मऊ मुलायम, लहान बाळासारखी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पृथ्वी मातेचे. सर्वांनी नतमस्तक होऊन धरती मातेचे खूप खूप आभार मानायचे, धन्यवाद द्यायचे. कारण आपण या धरती मातेवर चालू शकतोय, फिरू शकतोय, बोलू शकतोय, नाचू शकतोय, बागडू शकतोय, डोंगर चढू शकतोय, नद्यांमध्ये पोहू शकतोय, विहिरींमध्ये पोहू शकतोय, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतोय. त्यासाठी ह्या धरती मातेचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आणि झूम मीटिंगचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा, की आपली झूम मीटिंग खूप छान पद्धतीने चालते, म्हणून एअरटेलच्या कंपनीला, एअरटेलच्या सिम कार्डला आणि इंटरनेटला मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. त्याचबरोबर मोबाईलला आणि लॅपटॉपला खूप खूप धन्यवाद. आजचा आपला नवीन पुढचा धडा आपण सुरू करण्या अगोदर सर्वांचे रोंडाबनचे खूप खूप आभार मानूया, धन्यवाद देऊया, की हे रोंडाबन, की तुम्ही माझ्यासारख्या लाखो करोड लोकांच्या जीवनामध्ये आनंद दिला, एनर्जी दिली, पॉझिटिव्हिटी दिली, खूप स्पिरिच्युअलनेस पण दिला. त्याचबरोबर अख्खं जॅकपॉटवर जॅकपॉट
असे भरपूर काही दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पैशाच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत, नात्यांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत कृतज्ञता निर्माण करण्यासाठी मी रोंडाबांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि शतशत वंदन करते, की त्यांच्यामुळे हजारो, लाखो, करोडोच्या लोकांमध्ये प्रत्येक अशा व्यक्तीच्या लाईफमध्ये चेंजेस घडवण्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपला धडा पुढचा सुरू करूयात. मी स्क्रीन शेअर करते. चला तर मग आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूयात. आजचा आपला दिवस आहे 18वा. याच्यामध्ये काय दिसत आहे? एक चित्र दिसत आहे. 18व्या धड्याच्या सुरुवातीला बलून्स दिसत आहेत. आकाशामध्ये उडताना दिसत आहे. त्याला एक चिठ्ठी लावलेली आहे आणि खूप स्टार, खूप असे चमकणारे स्टार, चांदण्या दिसत आहेत. ह्या चित्रामध्ये म्हणजे आपल्या लाईफमध्ये नवीन काहीतरी घडून येणार आहे हे 100%. 18वा दिवस कामांच्या जादूची यादी. हे जग जादुमय गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असतं. असं कोण म्हणतंय? एडन फिलपॉटस, कादंबरीकार आणि कवी यांनी असं म्हटलेलं आहे. खरोखरच आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल, की कृतज्ञता हीच आपल्या सगळ्यात चांगली जवळची मैत्रीण आहे. अगदी खरं आहे. ती नेहमी तुमच्यासोबत असते. सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हास अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात करणार नाही. तुमची जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल, तितकी ती जास्त मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. तुमच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्याबरोबर घडवून आणतील. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान-लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधी-कधी ते प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात, की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासे होते. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात, त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही. ही तुमची समस्या असू शकते आणि दिवसात फक्त 24 तास असल्याने तुमचं चांगलंच नुकसान होतं. हो, कामाच्या ओझ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे. वेळ तर मिळत नाही. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. हा प्रश्न असू शकतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल. पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल. तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटतं. पण तसा कोणाचा आधार मिळत नाही. ही तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरला असेल, तो तुम्हाला सोडवायचा आहे. पण तो कसा सोडवायचा हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलंय असल्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याची तुम्ही खूप मोठा प्रयत्न करत आहात. पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडायची नाही किंवा तुम्हाला एखाद्या पाळीव प्राणी पाळायचा
कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नाने घेरलं असेल, तो तुम्हाला सोडवायचा आहे. पण तो कसा सोडवायचा हे तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलंय असल्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडली नाही किंवा तुम्हाला एखाद्या पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणीतरी हवं आहे, पण ते मिळत नाही. चांगली केशरचना करून देणारा कोणतरी हवा आहे, पण तो मिळत नाही. तसेच चांगली केशरचना करून देणारा कुणीतरी चांगली केशरचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत नाही. चांगल्या दातांचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाही. कधी-कधी असंही घडतं, कुणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यायचा कळून तुम्ही अस्वस्थ होता किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे छोटे-छोटे प्रश्न आपल्या पुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही. त्यासाठीच ही जादूची कृतीची यादी आहे. ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतावर लोक परिस्थितीत आणि घटना याची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या सहाय्याने पुनर्मांडणी करावी लागेल. यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. पण त्या कशा घडतील? तुमच्यासाठी त्या कोण घडून आणेल? हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काही मतलब असल्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा काय जादू होते ती. आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं? याची यादी तयार करा. त्याला जादूची कृती यादी असं शीर्षक द्या. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, पण वेळ नाही, त्या तुम्हाला कराव्याशा कराव्याशा वाटत नाहीत, त्याचा समावेश केलेला असेल. त्याचबरोबर रोजच्या लहान-सहान गोष्टींपासून ते आयुष्याच्या मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्यापुढे निर्माण झाले आहेत, हेही लिहिले पाहिजे. हेही लिहिले असेल, तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा. त्या बाबतीत समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं. येस. एकदा का तुमची ही यादी तयार झाली, की आजच्या दिवसातील ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल, अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा आणि एक-एक गोष्ट घ्या. तुमच्यासाठी ती जादूची घडून आली आहे, अशी कल्पना करा. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीरित्या घडून आली आहे, अशी कल्पना करा. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले, की तुम्ही मोठ्या प्रमाणात त्याबद्दल आभार मानणार आहात, अशी कल्पना करा. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे, अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतची इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघा. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तर कोणती आहेत हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत असं मानून कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीतच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होतात. याउलट तुम्ही प्रश्नावर लक्ष केंद्रित केलेत, तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे, प्रश्नाला नाही. तुम्हाला उत्तर सापडलं आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे, असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतं. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या मुलीची आहे. तिचं पाकीट हरवलं होतं आणि ते परत तिच्याकडे आकर्षित होऊन
तिला मिळालं यासाठीच तिने या जादूच्या कृतीचा वापर केला. तर तो कसा वापर केला? चला तर आपण पाहूया. रॉन्डामन म्हणतात, माझी मुलगी एका रात्री बाहेर पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या असं लक्षात आलं, की तिचं पाकीट तिच्याजवळ नाहीये. ते कुठे हरवलंय, की कोणीतरी चोरलंय, हेही तिला आठवत नाही. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती, तिथं तिनं फोन केला. येताना त्या टॅक्सीने ती घरी आली. त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलिस स्टेशनला फोन केला. रस्त्यात कुठे पडलं, हेही तिनं पाहिलं. आजूबाजूच्या कोणाचेही लोकांचेही दरवाजे ठोठावले. पण कोणाकडेही तिला तिचं पाकीट सापडलं नाही. दुसरं म्हणजे माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची व इतर क्रेडिट कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिचं नाव टेलिफोनच्या डिक्शनरीत म्हणजे सार्वजनिक यादीत सुद्धा नव्हतं. परदेशात डिक्शनरीमध्ये सर्वांची नावं असतात. आपल्याकडे पण पूर्वी लँडलाईन होते त्यावेळेस तसं असायचं. आता नाहीये तसं. तिचं आडनावही सर्वसामान्य होतं. त्यामुळे पाकीट मिळण्याचंही काही आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकीट मिळणं अशक्य दिसत असून सुद्धा माझी मुलगी एका जागी जाऊन शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनापुढे आणलं. ते पाकीट तिच्या हातात आहे. तिनं ते उघडून पाहिलं आणि सगळ्याच गोष्टी आहेत की नाही हे तपासलं आणि तिने ते पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा-जेव्हा तिला माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची, तेव्हा-तेव्हा ती ते तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची आणि पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला होता. आला की तिचं पाकीट त्याला सापडलं आहे. या सगळ्यात गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते पाकीट सकाळी-सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळ सापडलं. त्याने लगेचच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध लावला. त्याने त्या पाकिटात मालक कोण आहे हे शोधण्यासाठी प्रयत्न लावला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडलं आणि तो ते पाकीट घेऊन त्याच्या शेतात निघून गेले. पण तो जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता, तेव्हा ते पाकीट सारखं ते डोकावत होतं. त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्याने पुन्हा एकदा सगळं पाकीट शोधलं. तेव्हा त्याला एक पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. या यादीत या नावाचा आणि आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन लावला. तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता. आजतागायत तो अजूनही आहे. आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही. कारण त्या यादीत त्या क्रमांकाचा समावेश नव्हता. यानंतर तर डिरेक्टरी मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला. तेव्हा त्याचं एकच उत्तर येत, "माफ करा, हे नाव यादीत नाही." बघा म्हणजे किती मोठी जादू रंडमनच्या मुलीच्या बाबतीत घडली. अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलाकडून वरून येऊन सुरक्षितपणे जसंच्या तसं पाकीट माझ्या मुलीच्या हातात मिळालं. तिने फक्त तिचं पाकीट परत मिळालं आहे, असं समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं आणि कृतज्ञता ही तिची जादू करून दाखवली आहे. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे ते पाकीट परत मिळालं. तुम्हालाही अशा प्रकारच्या कृतज्ञतेची जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. फक्त आपल्याला तिचा वापर करायचा आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि तसा तिचा वापर करायचा ते शिकावं लागतं. जादूची कृती क्रमांक 18. कामाची जादूची यादी. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा.
त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुमच्या सोडवायचे आहेत, त्याची एक यादी तयार करा आणि तुम्हाला कामांची यादी, जादूची यादी असं नाव द्या. त्यामुळे 3 गोष्टींची निवड करा. त्यापैकी 3 गोष्टींची निवड करा. नंतर एक-एक गोष्ट स्वतंत्रपणे घ्या आणि तुमच्यासाठी ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद द्या, कृतज्ञता द्या. असा हा आजचा आपला जादूचा 18वा दिवस इ इथे संपन्न झाला आहे. मी जस्ट अ मिनिट मी स्क्रीन स्टॉप करते. येस. पुन्हा एकदा वॉर्म वेलकम सगळ्यांचं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा आणि गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. सर्वांनी आजचं सेशन खूप मनापासून ऐका. लिहा. आपल्या वरदानांची यादी तयार करा. रोजचे कमीत कमी 10 ग्रॅटिट्यूड लिहा. दिवसभरात केलेल्या गोष्टींबद्दल भरभरून कृतज्ञता व्यक्त करा. रात्री झोपताना आपला जादुई दगड हातात घ्या. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टींचा धन्यवाद द्या. त्यानंतर सर्वात चांगली गोष्ट कोणती घडली, त्या गोष्टीबद्दल मनात जादुई दगड घेऊन भरभरून कृतज्ञता व्यक्त करा. असा हा जादूचा कामांची यादी कशी करायची आणि त्यावर काम कसं करायचं हे आज आपण शिकलो. तर चला मग तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. खूप खूप धन्यवाद. मी तुम्ही सर्वांची खूप खूप आभारी आहे, आभारी आहे.